चला तर मंडळी, आज संध्याकाळच्या चहाबरोबर मस्त एकदम चटपटीत आणि झटपट होणारा हा नाश्ता तयार करूया। तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। आपलं असे बारीक करून मिक्सरमध्ये याची पावडर तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये इथे मी 2 चमचा रवा घातलेला आहे, 2 चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, 1 चमचा यामध्ये चिली फ्लेक्स, अर्धा चमचा याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातलेली आहे, चाट मसाला 1 चमचा, 1 चमचा ऑर्गॅनो घालायचा आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। नाश्ता आपला आणखीन जास्त पौष्टिक होण्यासाठी इथे काही भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी कांदा घातलेला आहे, टोमॅटो घालायचा आहे, बारीक केलेला कोबी घातलेला आहे, त्यानंतर इथे मी मक्याचे दाणेसुद्धा उकडून घातलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घालायची। सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून याला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर या मिश्रणाला खूप छान पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर बाइंडिंग होत नसेल तर थोडं 1-2 चमचे पाणी घातलं तरी चालेल। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहे। तिथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, तेलामध्ये आपल्याला या फ्राय करून घ्यायचे। तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। दोन्ही साईडून छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे। संध्याकाळच्या छोटे मोठे भुकेसाठी मस्त एकदम उत्तम पर्याय, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।